1.2 मधले आपण उदाहरणं सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंग्थ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पी एम इज ए बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. काय आयडेंटिफाय करायचं आहे? रे पी एम इज ए बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. बायसेक्टर आहे की नाही? मग बायसेक्टर आहे की नाही तर मग आपण काय वापरतो? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. हे क्वेश्चन नंबर पहिल्यामधलं हे पहिलं आहे. बघा इथे काय फाइंड आउट करायचं आहे, पी एम इज ए बायसेक्टर ऑफ अँगल पी. टू डिटरमाइन फाइंड आउट करायचं. मग काय कराल मी? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग मी हा रेशो घेईल, पी क्यू अपॉन पी आर, रेशो ऑफ द साइड्स ऑफ ए ट्रायंगल. देन द रेशो ऑफ द साइड ऑपोजिट टू द अँगल. हे अँगल पीच्या अपोजिट साईड्स कोणती आहे? क्यू आर. हिचे डिव्हिजन कोणते आहे? क्यू एम अपॉन एम आर. मग पहिल्यांदा पी क्यू अपॉन पी आर फाइंड आउट म्हणजे रेशो घेऊ. नंतर क्यू एम अपॉन एम आर. हे जर दोन रेशोज इक्वल असतील तर आपण काय म्हणू? आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वी से पी एम इज ए बायसेक्टर ऑफ अँगल पी. मग सोडून बघू सोल्युशन. सो सोल्युशनमध्ये जो पहिले घेतो पी क्यू अपॉन पी आर. सो पी क्यू अपॉन पी आर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी क्यू? इट इज 7. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पी आर? इट इज 3. याला नंबर 1. नेक्स्ट मग दुसरं घेतो आहे, दुसरं क्यू एम अपॉन एम आर. सो क्यू एम अपॉन एम आर. व्हॉट इज क्यू एम? इट इज 3.5. व्हॉट इज एम आर? इट इज 1.5. याला सिम्प्लिफाय करेल. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 35 अपॉन 15. भाग बसतो याला. 5 7 35, 5 3 15. So therefore we have QM upon MR is equal to 7/3. याला नंबर सेकंड देतो. मग बघायचं इथे पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू 7/3. इथे क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 7/3. सो व्हॉट वी से? पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. देअरफॉर we say that PQ upon PR is equal to QM upon EMR. This is from 1 and 2. So therefore ray PM is a bisector of ray PM is a bisector of angle QPR. रिझन काय द्या? याचं रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर. अशा पद्धतीनं आपण पहिला प्रश्न सोडवला. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की पी एम इज ए बायसेक्टर ऑफ नॉट. या पहिल्यामधलं आपण तिसरा बघू. पहिल्यामधलं पहिला आपण सोडवला. पहिल्यामधला तिसरा. इथे सुद्धा पी आय तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे पी एम इज ए बायसेक्टर ऑर नॉट. मग काय कराल? पी आर अपॉन पी क्यू, साईड अपोजिट टू अँगल पी, दॅट इज आर एम अपॉन क्यू एम. सो नाव सोल्युशन. पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 10/9. याला नंबर 1 देतो. मग काय करेल? साइड अपोजिट टू दिस दॅट इज आर एम अपॉन एम क्यू. आर एम अपॉन एम क्यू इट इज इक्वल टू 4 अपॉन 3.6. हा डेसिमल पॉईंट रिमूव्ह करायचा आहे म्हणून काय करेल? आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 40
अपॉन 36, याला भाग जाईल. 4 10 40, 4 9 36. सो देअरफॉर RM upon MQ is equal to 10/9. This is second. So from 1 and 2, PR upon PQ 10/9, RM upon MQ 10/9. So therefore from 1 and 2, what we say there? Therefore PR upon PQ is equal to RM upon MQ. Reason from 1 and 2. So this is from 1 and 2. 1 and 2. Therefore ray PM, therefore ray PM is a bisector, of angle QPR. रिझन द्यायला याचं रिझन काय असेल? रिझन कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर. अशा पद्धतीनं आपण रेशिओज घेतो साईडचे आणि त्या अँगलच्या समोरच्या डिव्हिजनचे रेशिओ आपण घेतो. हे जर इक्वल असतील तर आपण काय म्हणतो? इट इज ए bisector of the given angle, otherwise not. आणि रिझन काय? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. नंतर बघू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, इन ट्रायंगल PQR, PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. आणि तुम्हाला शो दॅट ऑर टू फाइंड MN पॅरलल टू साईड RQ. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे MN पॅरलल टू RQ. हे केव्हा फाइंड आउट करू? म्हणजेच काय करेल मी? हा रेशो, या साईडचा रेशो म्हणजे PN अपॉन RN इज इक्वल टू या साईडचा रेशो PM अपॉन MQ. हे जर सारखे असतील तर काय म्हणा? बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? साईड पॅरलल आहे की नाही. मग काय वापरा? कॉन्व्हर्स ऑफ BPT. आता या गणितात कसं दिलं आहे? PMची व्हॅल्यू दिलेली आहे, MQची दिली नाही आणि PQची दिलेली आहे. मग या PQवरून आपण MQ काढू. याच्यामध्ये बिटवीननेस वापरू. इथे काय दिलेलं आहे? PRची व्हॅल्यू दिली आणि RN दिला, हे PN नाही दिलं. म्हणजे मला पहिल्यांदा ह्या MQ आणि PN काय फाइंड आउट करावं लागेल, मग त्या साईडचे रेशो आणि मग आपण हे उदाहरण सोडू. मग चला पहिल्यांदा मग PQला हात लावत आहे. सो दॅट इज PQ इज इक्वल टू बिटवीननेस वापरू. PQ इज इक्वल टू व्हॉट इज PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. Reason is PMQ. So therefore PM दिला आहे, PQ MQ दिला नाही. सो therefore MQ is equal to PQ minus PM. So therefore MQ is equal to काय PQची व्हॅल्यूज 25 minus PM 15. So therefore MQ is equal to 10. म्हणजे माझा हा 10 आला आणि PM माझं किती आहे? PM आहे 15. सो PM 15 आणि सिमिलरली मग दुसऱ्या साईड घेईल सिमिलरली. सो वी हॅव सिमिलरली काय करेल? PR इज इक्वल टू PM प्लस NR. सो व्हॉट इज काय डिटरमाइन करायचं आहे? PN. सो देअरफॉर PN इज इक्वल टू या
पी आरमधून एन आर मायनस करा. सो पी आर मायनस एन आर. सो देअर फॉर पी एन इज इक्वल टू किती येईल? पी आरची व्हॅल्यूज मला वाटते 20 आहे, मायनस एन आरची व्हॅल्यू 8 आहे. सो देअर फॉर पी एन इज इक्वल टू 12. आता माझ्याजवळ बघू फिगरमध्ये ही व्हॅल्यू आहे. पी एम 15 आहे, एम क्यू 10 आहे, आर एन 8 आहे, आर एन आर 8 आहे आणि पी एन माझा 12 हे फाइंड आउट केलं. आता मी काय करेल, यांचा रेशो घेईल. मग रेशो काय येईल? पी एन नेक्स्ट पी एन अपॉन एन आर. सो पी एनची व्हॅल्यूज 12. व्हॉट इज एन आर? 8. 4 3 12, 4 2 8. याला मी फर्स्ट म्हणेन. नंतर घेईल मी पी एम अपॉन एम क्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी एम? इट इज 15 अपॉन 10. सो 5 3 15, 5 2 10. So that is equal to again 3/2. This is a second. What is that? Therefore from 1 and 2 we say, therefore we have Pm upon Nr is equal to Pm upon Mq. This is from 1 and 2. 1 and 2. Then ratios of the sides are congruent, therefore equal. Therefore what we say that the Mn is, therefore Mn is parallel to side RQ. इथे काय वापरेल? रिझन देईल कॉन्व्हर्स ऑफ PPT. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे उदाहरण होतं त्यामध्ये आपण अँगल बायसेक्टर आहे किंवा नाही हे पाहत होतो. मग तिथं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली. इथे आपण साईड पॅरलल आहे की नाही हे शोधत होतो, म्हणून आपण काय वापरली? कॉन्व्हर्स ऑफ BPT. म्हणून लक्ष द्यायचं की मला केव्हा कॉन्व्हर्स वापरायचा आहे, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर, आणि केव्हा कॉन्व्हर्स ऑफ BPT वापरायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. इन ट्रायंगल MNP, NQ is a bisector of angle N. MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5. Then find QP. बघायचं इन फिगर NQ is a bisector of angle N. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? PQ फाइंड आउट. मग कोणती प्रॉपर्टी वापरू आपण? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये PN अपॉन MN इज इक्वल टू PQ अपॉन QM हे गिवन दिलेलं आहे. मग सोल्युशन मग आपण सोल्युशन MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5 to find QP. Now here what is given? Here to given that PN upon NM is equal to what is PQ upon QM. This is given लिहितो, कारण अँगल बायसेक्टर दिलेला आहे. सो देअरफॉर, किंवा तुम्ही म्हणा प्रॉपर्टी ऑफ, याला असं लिहित आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. झालं असे लिहित आहे. मग सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज, देअरफॉर व्हॉट इज PN? PN is 7. What is NM? It is 5. Is it? What is PQ? It is not given, so that is PQ or QP remains as it is. QM is equal to 2.5.
So this is 2.5. So therefore QP is equal to, or PQ is equal to, so QP or PQ is equal to 7/5. हे डिव्हिजनला आहे तर मल्टिप्लायला जाईल 2.5. So therefore QP is equal to 5 5s are, so 0.5. So therefore here 7 into 0.5. Therefore QP is equal to 7 5 35, so 3.5 unit. So therefore value of QP is 7.5 unit. Sorry, 3.5 unit. काय वापरलो होतं आपण? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये साईडचा रेशो झाल्यानंतर मग या साईडचा रेशो घेतला आणि या अँगलच्या अपोजिट जी साईड आहे त्याच्या डिव्हिजनचा रेशो घेऊन आपण फाइंड आउट केला. 4. What is in question number 4? Measure of some angles in the figure are given. To prove that AP upon PB is equal to AQ upon QC. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह AP upon BP is equal to AQ upon QC. हे केव्हा पॉसिबल असेल? जेव्हा PQ पॅरलल टू BC. म्हणजे थोडक्यात मला काय फाइंड आउट करायचं आहे? मला फाइंड आउट करायचं आहे PQ हा BCला पॅरलल आहे. मग PQ हा BCला पॅरलल काय गिवन दिलं ते बघू. सो टू प्रूव्ह here to prove. So to prove AP upon PB, to prove what is proof? AP upon BP or PB is equal to AQ upon QC. हे प्रूव्ह करायचं. AP upon PB is equal to AQ upon QC. मग प्रूफमध्ये जातोय. प्रूफ मला काय गिवन दिलेला इन फिगर बघा. इन फिगर APQ किती 60 डिग्री आणि नंतर PBC 60 डिग्री. हे कोणते झाले? इक्वल आहे. सो बट दे आर ए करस्पॉन्डिंग एंगल. मग करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन व्हॉट वी से दैट द PQ segment PQ parallel to BC. What reason? Converse of corresponding angle. मग पहिल्यांदा जाईल. सो हियर वी हॅव गिवन APQ angle APQ congruent to angle what is PBC. Reason देईल each 60 degree given आहे. each 60 degree. Therefore segment PQ parallel to segment BC. याला रिझन देईल. काय रिझन देऊ? कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल. So therefore in triangle ABC, what we say that PQ ABC PQ parallel to BC प्रूव्ह केला आपण. So therefore we have AP upon PB is equal to
AQ upon QC. What is the reason? By BPT. हे झालं फोर्थ. फोर्थमध्ये पहिले फिगर बघू. फोर्थमध्ये काय घेऊ? हे मला हे अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. APB, APQ आणि PBC. ऑब्झर्व केलं त्याला मग हे आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून हे PQ BCला पॅरलल झाले. मग इन ट्रायंगल ABC PQ पॅरलल टू BC. सो बाय BPT AP upon PB is equal to AQ upon QC. Hence proved. Then question number 5. In trapezium A, B, C, D, side AB parallel to this side PQ parallel to DC. आपण PQ म्हणू. This is to be PQ. If AP is equal to 15, PD is equal to 12, QC is equal to 14, to find BQ. मग काय दिलेलं आहे? AB parallel to PQ parallel to DC. Suppose that AD is one of the transversal and BC is another transversal. So intercept made by three parallel lines. What is this? AP upon PD is equal to BQ upon QC. So now solution. From figure we have AP upon PD is equal to BQ upon QC. Reason, property of three parallel lines. Three parallel lines and their transversal parallel line. So substituting the values, therefore what is AP? From figure we have AP is equal to 50. What is PD? It is 12. Is equal to what is BQ? Not known. So BQ remains as QC is 14. So therefore हे division ला इकडे येऊन जातो. So therefore BQ is equal to 15 upon 12 into 14. तीन पाची 15, 3 चौक 12, 2 दूनी 4, 2 साती 14. So therefore BQ simplify करायचं. Therefore BQ is equal to this is 5 upon 2 into 7. Therefore BQ is equal to 35 upon 2. Therefore BQ is equal to 17.5 unit. Therefore the value of BQ is value of BQ is 17.5 unit. तर मग आता कोणती प्रॉपर्टी वापरली होती आपण? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स. क्वेश्चन नंबर 9. In triangle ABC, segment BD is a bisector of angle ABC. If AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, and DC is equal to x plus 2, then find the value of x. काय दिलं आहे? BD is a bisector given आहे. So that is by angle bisector property. Side of ratio of AB upon side of ratio of BC is equal to
the side opposite to angle B, AD upon DC. So now here, given as I am going to direct pseudo, so here AB upon BC is equal to AD अपॉन DC. एक तो गिवन लिया किंवा बाय एंगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बाय एंगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बायसेक्टर एंगल बायसेक्टर property. So now substituting the values, therefore what is AB? AB is x. What is BC? x plus 5. हे सर्व फिगरमध्ये व्हॅल्यूज दिलेल्याच आहे. इज इक्वल टू व्हॉट इज AD? x minus 2. What is DC? x plus 2. This is x plus 2. Now cross multiply here, therefore x into x plus 2, so x into x plus 2, so x into x plus 2 is equal to x plus 5 into x minus 2, so x plus 5 into x minus 2 into x minus 2. So now simplifying this, x into x square plus 2x is equal to x into x square plus 5 minus 2 into x, 5 into 2 10 plus into minus 10. So now this x square cancel, so therefore here we have 2x is equal to 5 minus 2, that is 3x minus 10. So याला इकडे घेतो आणि हे साइड इकडे, so therefore 3x minus 2x is equal to 10. So therefore x is equal to 10. Therefore the value of x is 10. Value of x is 10. हे झालं नवं प्रॉब्लेम. बघा काय गिवन दिलं होतं, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी दिला होता. मग आपण काय केलं, वापस सॉल्व केलं. याला बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी AB upon BC is equal to AD upon DC, आणि substituting the respectively values so that we get this. नंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 10. What is given in the figure 1.44? X is any point in the interior of triangle. Point X is join the vertices of triangle segment PQ parallel to ED किंवा D and segment QR parallel to EF. Fill in the blanks to prove that segment PR parallel to DM. काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह PR parallel to DM. X is interior of the any point in the interior of the triangle DEF. X joined with the vertices of the triangle. So X joined with D, X joined with E, आणि X हा F सोबत जॉईन झाला. इथे गिवन दिलं आहे PQ parallel to D आणि QR parallel to EF. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे PR parallel to DF. म्हणजे ॲक्च्युली काय प्रूव्ह करायचं आहे, PR इज पॅरलल आहे, आहे किंवा नाही. म्हणजेच काय कराल, XP अपॉन PD इज इक्वल टू XR
अपॉन आर एफ हे ॲक्च्युली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. रिकाम्या जागा भरायच्या आहे. बघू, इन ट्रँगल एक्स डी ई what is PQ parallel to DE. XDE मध्ये PQ so what is XP upon PD. मग इथे राहील XP upon PD is equal to QE दिला आहे आणि XQ so that is XQ upon Q. This is first BPT. नंतर म्हणतो इन ट्रँगल एक्स ई एफ क्यू आर पॅरलल टू ई एफ. एक्स ई एफ हे घेतो मी एक्स ई एफ क्यू आर पॅरलल टू ई एफ. सो व्हॉट आर द रेशियो एस क्यू अपॉन ई क्यू. सो दिस इज एक्स क्यू अपॉन ई क्यू और क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. एक्स आर अपॉन आर एफ. चला तर बघा एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. दिस इज इथे लिहाल रिझन गिवन आहे. इथे रिझन गिवनच लिहाल. इथे बीपीटी लिहाल बाय बीपीटी बेसिक प्रोबॅबिलिटी from 1 and 2. Here is xq upon qu. Here is xq upon qu. So it means that we get what we get xp upon pd. Xp upon pd is equal to xr upon rf. xr upon rf. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं फिगरमध्ये पी क्यू पॅरलल आहे की नाही. मग पी क्यू पॅरलल केव्हा राहील जेव्हा एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. सो दिस इज आला एक्स पी अपॉन पी डी एक्स आर फ्रॉम 1 and 2. सो दिस इज सेगमेंट पी आर. देयरफॉर सेगमेंट पी आर पॅरलल टू सेगमेंट डी बाय व्हॉट डी एफ करा पॅरलल टू सेगमेंट डी एफ. इथे डी एफ. देयरफॉर बाय व्हॉट कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इथे कोणती प्रॉपर्टी लागेल तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं वेदर इट इज पॅरलल ऑर नॉट. सो दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. प्रॉब्लेम सेट प्रॉब्लेम 11 नंबरचा. इन ट्रँगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी अँड रे सी ई बायसेक्ट अँगल ए सी बी. इफ सेगमेंट ए बी congruent to AC, then prove that AD parallel to BC. काय प्रूव्ह करायचं आहे AD parallel to BC. मग AD parallel to BC म्हणजेच आपल्याला ॲक्च्युली काय प्रूव्ह करायचं आहे AE अपॉन BE इज इक्वल टू AD अपॉन DC. हे रेशो पॅरलल आहे किंवा नाही म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ BPT आपण BPTचा वापर करू. म्हणजे मला ॲक्च्युली प्रूव्ह करायचं आहे AE upon B is equal to AD upon DC. मग प्रूफमध्ये टू प्रूफ AD पॅरलल टू BC. मग प्रूफ घेतोय. काय दिलेलं आहे AB कॉन्ग्रुएंट जे दिलेलं आहे ते पहिलं AB कॉन्ग्रुएंट टू AC. दिस इज फर्स्ट. रिझन इज गिवन. आता BD is the bisector of angle B. So then the side AB upon BC. AB upon BC is equal to the side opposite of angle B, that is AC. So this is AD upon DC. This is given. Property of this is second. The second, and this is given.
So now here AB, here AB is equal to AC, substituting here. Therefore we have AC upon BC, AC upon BC is equal to AD upon DC. This is from 1 and 2. याला 3 नंबर दे. From 1 and 2. 1 and 2. Similarly, CE is the bisector of angle C. So the side AC upon BC. Therefore, AC upon BC, side opposite to angle C, that is AE. So ratio of this AE upon BE upon BE. This is again fourth. This is a given. This is to given. So therefore, this is third. AC upon BC is equal to AD upon DC. AC upon BC is equal to AE upon B. So therefore from this we have AD, AE upon BE upon B is equal to AD upon DC. This is from what is third and fourth. So therefore therefore ED is parallel to side BC. Reason is converse of BPT. In this way we can solve all the problems of practice set 1.2. The remaining problem, that is question number 8, 7 and 6. Try to solve at your home. Difficulty asked to me.